बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कोल्हापूरसह राज्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लवकरच महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। दरम्यान महामार्गावर पुराचं पाणी येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ब्रिटिशकालीन मोऱ्यांची पुनर्रचना करून रेड झोनमधील बेकायदेशीर बांधकामं हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येईल आणि या मोहिमेत अडथळा ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल असंही नामदार अजित पवार यांनी नमूद केलं। कोल्हापूर आणि सांगलीत महापुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसानं उघडीप दिल्यानं 2 दिवसांपासून पूर परिस्थिती ओसरू लागली असली तरी पुरामुळे झालेल्या नुकसानीचं भयावह चित्र आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौरा केला। शिरोळमधील पूर परिस्थितीची पाहणी करून नामदार पवार कोल्हापुरात आले। शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली परिसर आणि शिवाजी पूल परिसराची पाहणी करून त्यांनी नुकसानीची माहिती घेतली। तसंच व्यापारी आणि कुंभार समाजातील नागरिकांशी संवाद साधला। त्यानंतर नामदार पवार यांनी शासकीय विश्रामधाम इथं जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली। सुमारे 1.5 तास त्यांनी जिल्ह्यातील 3ही मंत्र्यांसमवेत अधिकाऱ्यांकडून पूर परिस्थिती, नुकसान, मदत आणि बचाव कार्य याची सविस्तर माहिती घेतली। त्यानंतर नामदार पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग 4 दिवस पाण्याखाली गेले। महामार्गावर पुराचं पाणी तुंबण्यास ब्रिटिशकालीन मोऱ्या कारणीभूत ठरतायत। त्यामुळे या मोऱ्यांची पुनर्बांधणी काही दिवसात केली जाईल असं त्यांनी सांगितलं। बऱ्याचदा गाळ, दगड किंवा झाडं वाहून आल्यामुळे या मोऱ्या बंद होतात। त्यामुळे आता पाईप मोऱ्यांऐवजी बॉक्स किंवा स्लॅबच्या मोऱ्या बांधल्या जातील। पावसाळा संपला की हे काम सुरू होईल असं नामदार पवार म्हणाले। आणि या मोऱ्या पाणी वाहण्याच्या करता पाईपा कमी पडतात आणि बऱ्याच ठिकाणी त्या वाहून गेल्या आणि रस्ते बंद झाले। आता आपण पाईप मोऱ्यांच्या ऐवजी बॉक्स प्रकारच्या मोऱ्या, बॉक्स किंवा स्लॅबच्या, सरळ रितसर स्लॅब म्हणजे खाली जो काही त्याच्यामध्ये झाडं येतात वाहून, कचरा येतो वाहून आणि त्यांना ते तुंबतात आणि तुंबल्यानंतर पाणी बाहेर वाट करतं। झाडं, दगड त्याच्यामुळे ते बंद होणार नाहीत आणि त्याच्यामुळे रस्ते तुटणार नाहीत अशा प्रकारच्या निर्णयाप्रत आलो आहे। सध्या वाहतूक चालू करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जाईल आणि पावसाळा संपला की तोपर्यंत त्याचे सगळे प्लॅन इस्टिमेट वगैरे तयार करून बॉक्स अथवा स्लॅब प्रकारचे पूल तिथं बांधले जातील। पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यास महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करू आणि लवकरच नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करू अशी घोषणाही नामदार अजित पवार यांनी केली। सगळ्या नागरिकांना मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे। पंचनामे चालू आहेत, अजून 100% पंचनामे झालेले नाहीत। राहिलेल्याही दिवसामध्ये जसं जसं पाणी ओसरेल तसे पंचनामे होणार आहेत। आत्तापर्यंत अशा प्रकारची घटना घडून जर कोणी मृत्युमुखी पडलं तर आपण त्यांना 5 लाख रुपये राज्य सरकारकडनं देतो आणि 2 लाख रुपये केंद्र सरकार देतं, असे 7 लाख रुपये मिळतात। पण जे शेतकरी असतील त्यांचा सातबारा असेल आणि ते दुर्दैवाने ह्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले असतील तर त्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे 2 लाख रुपये अधिक मिळतात त्यांना, म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना। एकाच दिवशी झालेल्या प्रचंड पावसामुळे यंदा पूरस्थिती निर्माण झाल्याचं अजित पवार म्हणाले। महापुरामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं 7 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल। शिवाय मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून जादा 2 लाख रुपये असे एकूण 9 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल। रेड झोनमधील अतिक्रमणं हटवली जातील, त्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। त्याच्यावर शहरामधले ओढे नाले अतिक्रमण करून काहींचं म्हणणं आहे की बांधकामं झाली, त्याच्याही बद्दल जी काही बांधकामं अतिक्रमणात झालेली असतील ते काढण्याचा कठोर निर्णय घेण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि भविष्यामध्ये नाले ओढे याची मूळ क्षेत्राची मोजणी करून झालेले अडथळे दूर त्या ठिकाणी करण्याच्या सूचना पण आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत। आणि त्याच्यामध्ये जर कुणी अधिकाऱ्यांनी चालढकल केली किंवा कोणी अधिकारीच अशा प्रकारची परवानगी देत असेल तर त्यांच्यावर पण कारवाई
करून अतिक्रमण झाल्यास तात्काळ ते काढून टाकण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत. सन 2019च्या पुरानंतर कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे महापूर येत नाही असा निष्कर्ष तज्ज्ञ समितीनं काढलाय. तरीही यंदा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी समन्वय ठेवलाय, तर राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजाबद्दलही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.